वरती आलं, काहीच नाही केलं, बरोबर देवघरामध्ये आपला दिवा असते ऑलरेडी, त्यांना आग पकडली पुऱ्या होते ना, डायरेक्ट तुटून पडायला. त्यांनी मला शाळेमध्ये सांगितलं, मी यकीन नाही केलं, दरवाजे तुटून जात असते. पण त्यांनी घरी बोलावलं मला, तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं, त्या घरामध्ये पूर्ण भरण्या जळल्या, त्यांच्या दरवाजे तुटून गेले, एवढे गॅसमध्ये पॉवर लागले. आता दुसरी गोष्ट, आता विचार करा, आपल्या घरामध्ये आपण जेव्हा एखादी जुनी वस्तू, ठेवलेली वस्तू वापरण्यात आणतो किंवा काही जुन्या गोळ्या वगैरे घेतो, तर खरं त्याच्यावर काय चेक करतो आपण? एक्सपायरी. कधी तुम्ही विचार केला सिलेंडरला सुद्धा एक्सपायरी असते म्हणून? काही जणांना माहित असेल. तसा आता याच्यावर दिलेला B29, म्हणजे हे 29 म्हणजे 2029 पर्यंत हा सिलेंडर चालणार नाही, त्याच्यानंतर हे एक्सपायर होणार. पण विचार करा, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सिलेंडर बदलवता तर हीच तारीख येईल का तुम्हाला? नाही आहे, कमी जास्त तारीख येत असते. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जसं गेलेले वर्ष 21, 22, 23, 24, आज 25 चालू आहे, तर हे सिलेंडर, असं सिलेंडर आपल्या घरामध्ये येता कामा नये. कारण कसं राहते, त्याची प्रेशर झेलण्याची क्षमता जी असते ना, तर कमी झालेली राहते, म्हणजे स्फोट होण्याचे चान्सेस जास्त राहते. म्हणून असा सिलेंडर आपण आपल्या घरामध्ये नाही घ्यायचा. तर मॅडम, आपल्या घरामध्ये जेव्हा शेगडी वगैरे घाण वगैरे तुम्ही स्वयंपाक करता, कशी साफ करता? साफ वगैरे कशी करता? साबण सोडा लावता, ओला कपडा नाही, पण मला आपण घासणीने सुद्धा घासतो त्याला, जशी लहान बाळाची आंघोळ करतो त्यासारखी त्याची आंघोळ करून देतो आपण. कारण कसं आहे, इथून रेग्युलेटर काढले की डायरेक्ट आपण धुवायला घेऊन जातो, असं प्रत्येकाच्या घरामध्ये. पण विचार करा, जेव्हा आपण हे धुतो तर लोखंडाचा आणि पाण्याचा एक गुणधर्म आहे, सोबत जेव्हा येते ना त्याला जंग लागते. आता तुम्ही वरून तर पुसता, पण खालून तुमच्या शेगड्या जरी पाहिल्या असतात ना, पूर्ण लाल झालेला आहे, जंग लागलेला आहे, त्याच्या खिपल्या सुद्धा पडतात. आता विचार करा, इकडून येणारा प्रेशर जे असते आपल्या इथपर्यंत 650चा प्रेशर असते. 650चा प्रेशर म्हणजे विचार करू शकता तुम्ही, हात जर असा ठेवला, हे जर निघाला ना तर छिद्र पाडायचं प्रेशर राहणार त्याला. आता विचार करा, तो प्रेशर जर इथं येऊन ऑलरेडी तुम्ही हे बटन चालू ठेवलं, म्हणजे 650चा प्रेशर येऊन इथं तयारच राहते तुमच्यासाठी. पण इकडे चुका काय घडते त्याच्यावर डिपेंड आहे दुर्घटनेचं. म्हणून आता विचार करा, जंग लागल्यामुळे कसं असते, हे लोखंड कमकुवत होऊन जाते, कमजोर होऊन जाते. आता कुठं कुठं जेव्हा खिपल्या निघते ना, तिथून गॅस पास होते. आता तुम्ही कधी विचार केला असं, वरून जेव्हा तुम्ही गॅस पेटवता ना, तर खालून आग पकडतो. प्रत्येकाच्या घरामध्ये असं होते कधी. त्याचं कारणच ते राहते का, लिकेज होणं म्हणजे चालू होऊन जाते ते. आता विचार करा, तुमच्या घरामध्ये कधी तुम्ही साफ करता? नाही करत, कोणीच नाही करत. पण सुईने हे साफ करायला पाहिजे. कारण कसं आहे, हे जेव्हा ब्लॉक मध्ये तयार होते त्यावेळेस काय असते, इकडून येणारा प्रेशर जे राहते बाहेर न फेकता ते परत वापस जाते. वापस गेल्यामुळे काय होते, जर इथं जर सडलेलं असेल तर कसं याला जास्त फुटण्याचे चान्सेस जास्त राहते, कारण तो प्रेशर वापस जाते खाली. म्हणून कसं आहे, तर फक्त ओल्या कापडाने पुसायला पाहिजे. आज विचार करा, प्रत्येकाच्या घरामध्ये कसं दुर्घटनेला आमंत्रण देण्याला 2च वस्तू ठेवल्या. कोणत्या असते आपल्या घरामध्ये? एक गॅस, दुसरी लाईनमुळे खूप अशा फॅक्टऱ्या जळत होत्या, माणसं मारायचे, शॉर्ट सर्किटने आपल्या वस्तू उडायच्या. आज होते का खरंच?